चला मंडळी, आज आपले बनवाने मस्त पराठा. तर त्यासाठी दाखा हिरवी मिरची आणि 3-4 कांदा, कोथिंबीर असं सगळं लिहिले मी. लसूण आणि त्यासाठी 1 वाटी बाजरीन पीठ, 1 वाटी कैन्यान पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदूळ पीठ. आणि असं कैन्यान पीठ ते आपले थोडंसं जास्त घालाने 1 वाटी गहून पीठ. आणि त्यांना मग लसूण, हिरवी मिरची आणि जिरं असं आपले कुटिले आणि मिक्सरमा बी देतच, पण म्हणे कुटिली दात. हिरवी मिरची तुम्ही तुमना हिसाबप्रमाणे टाकू शकतस, कमी जास्त करू शकतस. ते असं मस्त कुटिली द मी बारीक, असं बारीक कुटिली द एकत्र करीसन सगळं. आणि जेवढं पीठ होतं लेल तेवढं सगळं एकत्र करते. सगळा पीठ लिहिलेतच मी, बाजरीनं, गहूनं, कैन्यानं, तांदूळनं, बेसननं. तर सगळं एकत्र कराने आपले ते तांदूळ पीठ आहे. कारण कसं तांदूळ पीठण्या मस्त येतेस त्या. ते करी द्या का तुम्ही बी, कमी खर्चाने आहेत. तर सगळे एकत्र करा मी पीठ. आणि त्यांना मा तो कांदा कापेल होता बारीक, तो टाका मी त्यांना मा. तो कांदा, काही कोथिंबीर कापेल होती बारीक, कोथिंबीर टाकान होती आपले त्यांना मा. सगळे एकत्र कराने आपले. कांदा मस्त बारीक कापी टाकानं, कारण कसं आहे थापडान टाईमला जास्त येणार दिसत नाही. आणि जे कुटेल होतं मी लसूण, जिरं सगळं साहित्य ते पण आपले एकत्र कराने. आणि थोडेसे हळद आणि थोडं नमक तुम्हाला हिसाबप्रमाणे टाकू शकतस, कम जास्त करू शकतस. ते असं सगळे एकत्र करा मी. आणि सगळं काली लेवानं पहिले साधं कालानं, मग नंतर पाणी टाकीसन थोडंसं हाई करानं. लागता पाणी टाकानं, जास्त पाणचं बी नाही करानं आणि जास्त पोळीसनं पिठण्यासारखं बी नाही करानं. कारण आपले रुमाल व थापड्याने आहेत त्यासाठी आपले पीठ थोडंसं पातळच कराने. तर लागता पाणी टाकानं. जे का सगळे एकत्र करा मी, कारण कसं एकच ठिकाणी राहायचं. तर सगळं बिंज मी मस्त एकत्र गोळ्या कर दिला सगळा. देखा जास्त पाणचं बी नाही आहे आणि जास्त येणागत बी नाही आहे कोळलं. तर त्यांना मग थोडंसं तेल टाकाना आपण. आणि जे असं तेल मा थोडं पाणी टाकानं, त्यांना मग चांगलं अजून एकजीव कराने आपले. ते सगळं जेवढं आपण हाई कर ना तेवढे आपला पराठा भारी येतस. तर देखा असं मस्त एक ठिकाणी जमा करानं, जास्त पाणचं बी नाही आहे. तर देखा असं गोया बनना मस्त आपला. थोडंसं पाणीनं हात लावानं, खाली पण थोडंसं पाणी टाक देवानं. आणि मस्तपैकी असं थापडी लेवानं आणि कमी गॅस राहू देवानं थोडासा. ते तुम्ही छोट्या मोठ्या करू शकतस. पाणीनं हात ते गाई करानं ना पटपट होई जास. तर देखा मस्त पाणीनं आखू उदडा देवानं खाले. थोडंसं तेल टाकानं चांगल्या शेकाव देवाने. तेले मस्त होल पाडानं, कारण कसं थोडी जाडी रास ना, मग वाफ निघसते ना, मग मस्त शिजतीस त्या. तर देखा मस्त तेल माई करू देवाना. चांगल्या तेल मा शेकावतीस तर खावाल पण भारी लागतीस. भाजी नाही सापडणी ते मस्त करानं. 4-5 वाट्या पिठलीस आणि एकत्र करीस आणि असा पराठा करा तुम्ही पण, खावाल पण मस्त लागतीस. तर देखा वयना आपला पराठा तयार. गरम गरम खावा होते एकदम भारी लागतस. तर व्हिडिओ आवडना होई तर लाईक शेअर नक्की करा.